तुम्ही कधी पोह्यांमध्ये बेसन पीठ ओतून पाहिलंय का? त्याच पद्धतीने कांदे पोहे खाऊन कंटाळला असाल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पोह्यांमध्ये बेसन पीठ ओतून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत. तर इथे पहा, मी एक वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला किती जणांसाठी हा नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे बेसन पीठ कमी अधिक करू शकता. इथे मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. पाव चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करताना खूप जास्त पाणी घातलं तर पिठाच्या गाठी होतील. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करायचं आहे. खूप जास्त आपल्याला सैलसर करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने हे बेसन पीठ मिक्स करून घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी कांदा पोहे घ्यायचे आहेत. तुम्ही कांदा पोहेच्या ऐवजी पातळ पोहे असतात ना, ते सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचे आहे, म्हणजे पोह्यांमध्ये जो काही कचरा असेल तो निघून जाईल. त्यानंतर आपल्याला पाणी घालून हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर एका पाण्याने इथे मी धुवून घेतलेलं आहे, त्यामधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. दुसऱ्या पाण्याने सुद्धा आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं आहे. तर तुम्हाला इथे मी दाखवतेच की 1 चमचा भरून पाणी त्यामध्ये मी ठेवलेलं आहे. तर 10 मिनटासाठी आपल्याला हे पोहे भिजत ठेवायचे आहेत. 5 मिनटं ठेवले तरी काही हरकत नाही. 5 मिनटातसुद्धा पोहे अगदी छान भिजतात. तरी इथे मी 5 मिनटं पोहे छान व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल ना 10 मिनटं पोहे भिजत ठेवले तरी काही हरकत नाही. पोहे भिजल्यानंतर आपण जे बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. बेसन पीठ घातल्यानंतर पोह्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा टोमॅटोसुद्धा या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेला आहे. 2 मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. जर खूपच लहान मुलं घरामध्ये खाणारे असतील ना तर मिरच्या स्किप केल्या तरी चालणार आहे. आता तुमच्याकडे जी फ्रीजमध्ये भाजी अवेलेबल असेल ना तुम्ही ती यामध्ये घालू शकता. इथे मी पालकची 2 ते 3 पानं बारीक चिरून घेतली होती. तुम्ही यामध्ये किसलेला कोबी, किसलेलं गाजर किंवा किसलेलं बीटसुद्धा वापरू शकता. तुमच्याकडे जी भाजी असेल ना ती तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा जिरा पावडर. बेसन पीठ वापरल्यामुळे त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या वाटीमध्ये मी बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये घातलेलं आहे. आपल्याला हे पीठ खूप जास्त सैलसर करायचं नाही आहे किंवा खूप जास्त दाटसरसुद्धा करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. पॅनमध्ये तेल आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर जे पोह्याचं मिश्रण तयार केलेलं ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. तर इथे मी 1.5 पळी मिश्रण तव्यावरती घातलेलं आहे. हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा करायचं नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण पोह्याचं थालीपीठ बनवलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला एक पद्धत दाखवलेली आहे की पळीने छान हलक्या हाताने आपण हे पसरवून घेतलेलं आहे. थालीपीठ पसरवल्यानंतर त्यावरती आपल्याला 3 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. गॅस आपल्याला बारीक ठेवायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला एक बाजू भाजून घ्यायची आहे. तर 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता वरची बाजू कोरडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पॅनमध्ये सुद्धा अगदी छान हे थालीपीठ निघालेलं आहे. अजिबात पॅनला चिटकलेलं नाही आहे. दुसऱ्या बाजूने पलटी केल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूने थालीपीठ छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नेहमीच आपण घरातल्यांना कांदा पोहे खाऊ घालतो, तर तुम्ही एकदा या पद्धतीने पोहे आणि बेसनचा नाश्ता करून खाऊ घाला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. घरातले जर पालक खात नसतील ना त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. अगदी सगळेजण आवडीने खातील आणि त्यांना समजणार सुद्धा नाही की त्यामध्ये आपण पालक घातलेले आहे.
मुलं खूप जण पालेभाज्या खात नाही, तर त्यांना या पद्धतीने खाऊ घातलं की आरामात त्यांच्या पोटामध्ये पालेभाज्या जातात. तर इथे मी दोन्ही साईडनी सुद्धा छान थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तर एक पद्धत मी तुम्हाला दाखवली होती की पळीने हलक्या हाताने आपण पसरवून घेतलेलं आहे. दुसऱ्या पद्धतीने इथे मी थापून तव्यावरच हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थापल्यानंतर आपल्याला साईडनी तेल सोडायचं आणि दोन्ही साईडनी सुद्धा हे थालीपीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता वरची बाजू कोरडी झालेली आहे. त्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजण्याची घाई करायची नाही, कारण बारीक गॅसवर भाजलं की छान आतपर्यंत हे थालीपीठ भाजलं जातं. तुम्ही पाहू शकता थालीपीठाला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. इथे मी दुसरंसुद्धा थालीपीठ भाजून घेतलेलं आहे, तर एका साईडला काढून घेते. एका वाटी पोह्यामध्ये 3 ते 4 थालीपीठ आरामात होतात. तुम्हाला हा नाश्ता किती जणांसाठी बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पोहे, बेसन पीठ कमी अधिक करू शकता. दुसरंसुद्धा थालीपीठ केल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि दोन्ही बाजूनी सुद्धा हे थालीपीठ छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने इथे मी सगळे थालीपीठं करून घेतलेले आहे. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग किंवा पुदिन्याची चटणी असते ना, त्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तसेसुद्धा हे थालीपीठ खायला अगदी छान लागतात. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे तुमचे मला आभार मानता येईल. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. बाय.